मंडळी नमस्कार. निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे. आपण आज अशा मित्रांनो एका शेतामध्ये आलो जिथे मित्रांनी नुकतंच गावरान कुक्कुटपालन, गावठी कोंबडी पालन मित्रांनो सुरुवात केली आहे आणि सुंदर अशी छोटी छोटी पिल्लं कोंबडी खालती मित्रांनो निघाली आहे. तर मित्रांनो त्यांनी कमी पक्षापासून कशी सुरुवात करावी व आपणही अशाच प्रकारचं कुक्कुटपालन मित्रांनो इतक्या पक्षापासून कशी सुरुवात करावी याचं मूर्तिमंत उदाहरण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघण्याला मिळणार आहे. तर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आता या शेतामध्ये मित्रांनी कशा प्रकारचं नियोजन केलं आहे आणि कशा प्रकारे मित्रांनो पक्षी इथे तयार केले आहे तर याचा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो आता मित्रांनो इथे बघू शकता ती कोंबडी, त्या कोंबडीने आता पिल्लं काढली आहे मित्रांनो. इथलेच काही आणि आजूबाजूचे अंडी घेऊन या खूड कोंबडी खाली मित्रांनो त्यांनी पिल्लं काढले आहे व ती मित्रांनो आता 1 आठवड्याची पिल्लं आहे मित्रांनो. पाहू शकता कशा प्रकारे आता शेडची रचना मित्रांनो पाहू शकता तुम्ही. इथे एक हा एंट्री गेट आहे या फार्मचा छोट्यावाल्या. एकदम कमी खर्चामध्ये या बांबूपासून इथेच असा जे आपल्याकडे साधन सामुग्री आहे त्याचा उपयोग करून सुंदर असं इथे गेट तयार केलं आहे. आणि मित्रांनो तिकडे बघू शकता आपण तर ते कोंबड्याला राहण्यासाठी साध्या पद्धतीचं खुराडं त्यांनी तयार करून घेतलं आहे. आणि वरती बघू शकाल तर हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो. तिथे काही वरती त्यांनी खूड कोंबड्या अंड्यावरती बसवलेल्या आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया. चल ना बाहेर येत आहे तर बघू शकता कसे पिल्लं आहे. आता ह्या कोंबडीपाशी बघा आपण पिल्लं. किती दिवसाची आहे पिल्लं? 6 दिवसाची. 6 दिवसाची. खाद्य बाजरा मक्का वगैरे. आता इथे बघू शकता मित्रांनो आंब्याच्या झाडावरती त्यांनी खूड कोंबड्या ह्या बसवल्या आहे जेणेकरून मित्रांनो कसल्याही प्रकारचा हिंस्त्र प्राण्यापासून त्यांची एक प्रकारची उत्तम अशी व्यवस्था इथे वरती केली आहे मित्रांनो. आपण आता तुम्हाला खूड कोंबड्या त्या अंड्यावरती बसलेल्या दाखवणार आहोत. आता आपण वरती जाऊया. इथे बघू शकता आपण हे मित्रांनो एक कोंबडी बसली आहे. किती अंडे दिला हिला? 12 आहे. 12 अंडे दिले आहे. एकच बसले. आता तिकडे नाही आहे आहे का? याच्यात आहे. हां दुसरी पण कोंबडी मित्रांनो इथे वरती बसवली आहे. इथे ती आता सध्या खायला गेली आहे मित्रांनो. बघू शकता आपण किती अंडी आहे. एकदम भारी नियोजन केलं आहे मित्रांनो. हा इथला ब्रीडर कोंबडा शकता आपण. इथे त्यांना खुराडं केला आहे मित्रांनो ऊन वारा थंडी आणि पावसापासून. ह्या अंड्यावरती आहे का? खूड आहे या नाही बसल्या. बसल्या. इथे बघू शकता इथले असे एक खुराडे तयार करून घेतले आहे त्यांनी. अंडी देण्यासाठी कॅरेटचा उपयोग इथे बघू शकता. जो भंगारचा माल आहे त्याचा कसा प्रकारे उपयोग करून घेतला मित्रांनो. जे आपणही जे घरी बांधले आहे ते असे तेलाचे पिपे उभे कट न करता असे आडवे कॅरेट किंवा त्यांना तेलाच्या पिप्याला आडवं जर अशा पद्धतीनं जर कट केलं तर त्याच्या मित्रांनो 3 ते 4 कोंबड्या बसू शकतात. तर इकडे मित्रांनो त्यांना असे बांबू आहे बांधले एकदम कमी खर्चामध्ये. इथं साडीचा उपयोग कराय आणि वरती असं त्रिपाल टाकलेला आहे त्यांनी. तर हा आहे मित्रांनो त्यांचा शेडवर इकडला जो बैठकीसाठी आहे त्यांना शेतामध्ये. आणि इथे सुंदर अशी पपईची बाग आहे मित्रांनो जेणेकरून पपया ज्या पिकल्या त्या मित्रांनो एक सडल्या गडल्या ते पक्षाचं 1 नंबर खाद्य होते मित्रांनो. त्याची मित्रांनो कशा प्रकारे बचत होती यांची आता इथे बघू शकता आपण. हां इथे आता खाद्याचा खर्च आपला कमी होतो. बघू शकता संपूर्ण उकिरड्यावर ह्या कोंबड्या आता चढणार आहे. आपल्याला किती पक्षापर्यंत किती पक्षी वाढवायचे आहे इथे? इथे कम से कम
500. 500. भाऊचं आता इथे नियोजन आहे कमसे कम 500 आणि पक्का शेड बांधून घ्यायचा एक. इकडे बघू शकता पपईची बाग आपण पाहू शकता. किती लावले आहे पपईची झाडं? हे 120. 120. आणि ही मोठी पपईची झाडे बघू शकता मित्रांनो. इथं भारी अशा पपया आलेल्या आहे आणि इथूनच यांचा खाद्य खर्च हा कमी. इकडे बघू शकता तर त्यांनी इकडे कांदे टाकले होते. ते कांदे मित्रांनो कमळ्याचे खाऊन खाऊन किती खाणार आहे आणि जे बाकीचे उरले आहे त्याला आता पात आली आहे. पात सुद्धा मित्रांनो कोंबड्या पस्त करून टाकतात. म्हणजे इथे सर्व जे काही वेस्टेज आहे आणि इकडे गुरं आहे मित्रांनो त्यांच्याकडे. त्या गुराचं शेण इथे टाकण्यात येते व त्यांना उत्तम असं प्रोटीनयुक्त खाद्य मित्रांनो इथं पक्षाला लहान पिल्लाला. त्यामुळे मित्रांनो त्यांची ग्रोथ ही फास्ट होते. त्यांना पूर्ण प्रोटीन्स विटॅमिन्स ह्या किड्या मुंग्यामधूनच मिळते मित्रांनो. त्यांना असं दुसरं कोणतं स्टार्टर फीड वगैरे बाजारचं फीड असं टाकण्याची गरज नाही सध्या तरी. नंतर त्यांचे पक्षी 500 पक्षाचं नियोजन आहे त्यांचं. जेव्हा त्यांचे पक्षी 500 पर्यंत जाईल तेव्हा ते ओव्हरऑल जसे जसे जास्त होईल त्या मित्रांनो थोडं फार प्रमाणात त्यांना विकत आणा लागेल. आणि जे मित्रांनो शेतात असल्या कारणाने इथे खाद्याचा खर्च हा भरपूर आता कमी होणार आहे. सध्या आपल्याकडे 7 पक्षी आहेत. हां, तर मित्रांनो त्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करू. जे मित्रांनो अडचण येईल त्याच्यावर सुद्धा आपण त्यांना मदत करू मित्रांनो.